खुलताबाद उरसाच्या पार्श्वभूमीवर बघितलं गेलं तर जी आढावा बैठक आहे, ही आढावा बैठक घेण्यात आलेली होती आणि या आढावा बैठकीमध्ये नेमकं उरसाच्या संदर्भात काय महत्त्वपूर्ण निर्णय झालेले आहे, हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत खुलताबाद तहसीलचे तहसीलदार गुट्टे सर आपल्यासोबत आहे. सर नमस्कार. जी आढावा बैठक उरसाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेली होती, या बैठकीमध्ये काय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे? दरवर्षी नित्यनेमाप्रमाणे आपल्याकडे जर्जरी जरबख्श यांचा मोठा उरूस येथे पार पडतो आणि त्या उरूसचे नियोजन हे उरूस समिती करते. त्यामध्ये तहसीलदार हे अध्यक्ष असतात, तर सचिव म्हणून आपले नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि इतर सर्व सदस्य असतात दर्गा कमिटीचे. तर सर्वप्रथम यावेळेस नव्याची गोष्ट म्हणजे आपण ही सर्व जी उरसाची जी बाहेरची दुकान लिलावाची जी प्रक्रिया आहे ती आपण ऑनलाईन केलेली आहे आणि त्याचं टेंडर पब्लिश केलेलं आहे. त्याची आता सध्या स्क्रुटनी लेवलला आहे. आपल्याला ते फायनल झाल्यानंतर पुढची प्रक्रिया होऊन जाईल. यामध्ये बघितलं गेलं सर, जे पोलीस असतील, महसूल असतील, तसेच इतर विभागांमध्ये समन्वय कसा साधला जाणार आहे? मागील 4 दिवसापूर्वी माननीय जिल्हाधिकारी विनय गोडा सर यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक पार पडली. त्याच्यामध्ये उरूसचं पूर्ण नियोजन करण्यात आलं आणि त्यामध्ये प्रत्येक विभागाला एक वेगवेगळी जबाबदारी दिलेली आहे. त्यामध्ये पोलीस विभागा थ्रू पार्किंगचं नियोजन असो, त्यानंतर आरोग्य विभाग असो, MSCB विभाग असो किंवा ST महामंडळ, या सर्व विभागाचा समन्वय साधून काम करण्याच्या सूचना माननीय जिल्हाधिकारी सरांनी दिलेल्या आहेत. तसेच काल आमची म्हणजेच SDM साहेबाच्या अध्यक्षतेखाली सगळे उरूस समितीची पुन्हा बैठक पार पडली. त्यामध्ये बी आपण योग्य समन्वय साधून हा जो उरूस आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला जाईल आणि येणारे जे भाविक आहेत त्यांची कुठलीही प्रकारची गैरसोय होणार नाही यांची आम्ही दक्षता घेतलेली आहे. यामध्ये बघितलं गेलं नागरिक असतील किंवा उरूस समितीचे जे प्रशासक आहेत यांच्याकडून प्रशासनाकडून कोणत्या सूचना देण्यात आलेल्या आहेत? उरूस समितीचं सूचना म्हणजे आता आपण सांगितल्याप्रमाणे आपल्याला महत्त्वाच्या समस्या असतात पार्किंग. तर ती पार्किंगचं नियोजन करण्यासाठी आपण यावेळेस एका तज्ज्ञामार्फत पार्किंगचं नियोजन केलेलं आहे. परत पोलीस विभागाला योग्य ती खबरदारी म्हणजे कंट्रोल रूम, वायरलेस, वॉकी टॉकी ह्याचं नियोजन सांगितलेलं आहे. ST महामंडळचे जे समजा डिपार्टमेंटचे लोक आहेत त्यांना आपण योग्य वेळी गाड्याचं प्रमाण जास्त करणे, कारण आपला उरूसांचा एक टप्पा असतो की पहिल्या टप्प्यात साधारणतः एक फ्लोटिंग पॉप्युलेशन 50,000 ते 1 लाखामध्ये असतं. परंतु साधारणतः 26 तारखे ते 27 तारखेच्या दरम्यान म्हणजे ज्यावेळेस ईद मिलाद हा उत्सव असतो त्यावेळेस साधारणतः 8 ते 10 लाख भाविक येण्याची अपेक्षा आहे. तर त्या दृष्टिकोनातून काय नियोजन करता येईल अशी आपण तयारी केलेली आहे. एक शेवटचा प्रश्न, आता कुठेतरी बघितलं गेलं जी याचिका आहे, या याचिका दाखल झालेली आहे. हो, याचिका टेंडर प्रक्रियेच्या विरोधात दाखल झालेली आहे, परंतु ती एक न्यायालयीन प्रोसेस आहे. सध्या तरी त्यामध्ये काही कॉमेंट करणे योग्य होणार नाही आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जो न्याय होईल तो उरूस समितीला आणि जे अर्जदार असतील याचिकाकर्ते ते दोघांनाही बंधनकारक असतील आणि त्यांचं पालन योग्यरित्या केलं जाईल. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.